चला सलामीवीर श्री सनी आपण लगेच मैदानाच्या आतमध्ये एंटर व्हा. चला डीके पाहिजे. मास्टला पण करूयात सुरुवात. देऊयात दोन्ही टीमला विजयाच्या लाख लाख शुभेच्छा. बॉलिंग मार्क वरती बॉल तयार. योगेश पाटीलला आपण पाहताय वेस्टर्नच्या मागे शंकर स्ट्रायकिंगला श्री पहिलाच बॉल राऊंड द विकेट. पहिलाच बॉल विकेट कीपर कडून झाली गलती से मिस्टेक. थर्ड मॅन मध्ये फिल्डर फर्स्ट झाली कंप्लीट. सेकंडचा केला चान्स आणि सेकंड इथे कंप्लीट. श्री आणि सनी राणे ही जोडी आपल्याला पाहायला मिळते मैदानाच्या आतमध्ये. टीम जर्मन एरनजड संघाच्या माध्यमातून. तर पहिल्या षटकामध्ये 3 षटकांची मॅच असताना सुद्धा कप्तानच्या लासीनातान योगेश पाटीलला आपण पाहताय. आता थोडासा पुढे ठेवला टप्पा. डॉट बॉल आलाय. कमबॅक मैदानाच्या आतमध्ये योगेश पाटील नेहमीच करत आलाय आणि हीच खऱ्या अर्थानं ओळख राहिली. आज योगेश पाटीलचा खऱ्या अर्थानं वाढदिवस आहे. लाखात एक खास दिवस म्हणजे योगेश पाटीलचा वाढदिवस. आणि योगेशला आपण या स्पर्धेच्या माध्यमातून लाख लाख शुभेच्छा देखील देऊयात. डॉट बॉल आला. वन्स अगेन डॉट डिलिव्हरी. सलग 2 बॉल निर्धाव फेकल्यात योगेशनं. सलगचा तिसरा बॉल डॉट. मैदानाच्या आतमध्ये डॉमिनेट केलं जातं श्री मेहरला योगेश पाटीलच्या माध्यमातून. जबरदस्त गोलंदाजी सध्याच्या घडीला योगेश पाटीलची राहिली आहे. सलगचा चौथा. क्या बात आहे. 4 बॉल निर्धाव फेकलेत आणि विकेट मात्र मैदानाच्या आतमध्ये सॅक्रिफाईस करावी लागते फलंदाज पाहत. सलग 4 बॉल डॉट फेकलेत. आता सनी राणे स्ट्रायकिंगला तयार. शेवटचा बॉल आणि शेवटच्या बॉल वरती कॉट अँड बोल्ड. स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये कॅच इथे टिपला योगेश पाटीलनं आणि विकेट संपादित केली दुसरी सनी राणे. आता मैदानाच्या बाहेर फलंदाज बाद. नेक्स्ट मॅच आपल्याला पाहायला मिळेल पहिल्या फेरीतील तिसरी मॅच. एका बाजूला टीम कानोर बॉयज आणि त्यांच्या अगेन्स्ट दुसऱ्या बाजूला श्री गणेश कासगाव. तर चला दोन्ही टीमचे कॅप्टन आपण आल्याचे रिपोर्टिंग करा. इनिंग ब्रेकमध्ये आपण करूयात नेक्स्ट मॅचचा कंपल्सरी टॉस. बॉलिंग मार्कवरती बॉल तयार. सिद्धार्थला आपण पाहताय. ओव्हर नंबर 2 मध्ये सिद्धार्थ देसले. दुसऱ्या षटकामध्ये सिद्धार्थला इन्व्हाइट केलं योगेशनं. आज ॲज अ कॅप्टन म्हणून त्याच्या खांद्यावरती मोठी जिम्मेदारी आहे. ती जिम्मेदारी खऱ्या अर्थानं चांगल्या प्रकारे पार पाडतो योगेश पाटील. पहिल्या षटकामध्ये अवघ्या 2 धावा खर्च केल्या. नवीन बॅटर नॉन स्ट्रायकिंगला नयन आणि स्ट्रायकिंगला बॅट्समन ऋतिक. सिद्धार्थचा पहिलाच बॉल. आता दिशाहीन गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. लेग स्टिकच्या बाहेर हा बॉल टाकला सिद्धार्थ देसलेनं आणि ते पाहिलं पंच दत्तात्रयजी कडवसराने. लगेचच आमच्याकडे वळाले. सांगितलं पंचांनी की आताचा बॉल असेल वाईट. एक्स्ट्राची धावा त्या टीमच्या खात्यामध्ये ॲड केली जाते.
ओव्हर्स द बॉलर स्ट्रेट डाऊन द ग्राउंड. हा फटका एक्झिक्यूट केलाय विकास भारतीला. आपण पाहिलं लॉंग ऑनला चांगली फिल्डिंग. आज किशोर इन ॲक्शनमध्ये नाही आहे. त्यानंतर श्रीपाद देखील इन ॲक्शनमध्ये नाही आहे. विशाल भारती असेल, प्रथमेश असेल, 4 ते 5 खेळाडूंची आज कमी या टीममध्ये भासती आहे. नयनला आपण पाहतात चपराक लगवायचा प्रयत्न बॉल हवेमध्ये. विकास भारती डाऊन द बॉल अँड टेकन अ ब्युटिफुल कॅच. वन मोर विकेट डाऊन. ऑन साइडला आल्या आल्या लोफ्ट केलाय. वेदांत पलटोल्याने चढवला हल्ला आणि बोलतोय सध्याच्या घडीला वेदांतचा बल्ला. बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. षटकार. बाचेज आणि आता सेकंड अटेम्प्टला कॅच ड्रॉप. रनआउटचा चान्स. रनआउट होईल. मैदानाच्या आतमध्ये वेदांत पलटोल्याला सोडावं लागते. विकेट. फलंदाज होते बाद. आणखीन एका विकेटचं पतन टीम जर्मन एरनझाट संघाला. वेदांत मैदानाच्या बाहेर. लॉफ्ट करायचा प्रयत्न. ऑनसाइडला टर्न केला. मैदानाच्या आतमध्ये टीममध्ये फिल्डर प्रचंड वेगळा. बॉल पर्यंत पोहोचतोय. फर्स्ट कंप्लीट. सेकंडचा चान्स. रनआउटची विकेट होईल का? आणि सध्याच्या घडीला होय झाली रनआउटची विकेट. पंच योगीराजी पुटेरे सरांनी केलंय बोट आकाशाकडे आणि सांगितलं आता ऋतिकला परतावं लागेल माघारी. आणखीन एक बॅटर आउट. धावा फलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. जाऊन पोहोचल्यात 11 अंकावरती. 11 रन्स ऑन अ स्कोर कार्ड.
फर्स्ट कंप्लीट, सेकंडचा चान्स केलाय, सेकंड कंप्लीट झाले, तिसरीचा प्रयत्न सुरू आहे मैदानाच्या आतमध्ये, वाऱ्याच्या वेगाने 3 धावा आता होतील कंप्लीट. पहिल्या 2 षटकांच्या अंती धावा अवघ्या आपण पाहिल्या होत्या त्या 11 होत्या, बट त्यानंतर जसा तिसऱ्या षटकाला सुरुवात झाली ना तशा तिसऱ्या षटकामध्ये पहिल्याच बॉलवरती या 3 धावा आल्यात. रोहित चिपलेला आपण पाहताय बॉलिंग मार्कवरती. ओव्हर नंबर 3 मध्ये बॅट्समन तयार स्ट्रायकिंग येईल. यंगस्टर बॅटर आहे. आता टाकलेला बॉल खोलात टाकला होता, अगदी बॉल जागेवरती गरंगत राहतोय आणि आता फिल्डर जोपर्यंत बॉलपर्यंत पोहोचेल तत्पूर्वी सिंगल तर मिळेल. लेग बायच्या स्वरूपात ही सिंगल टीमच्या खात्यामध्ये ऍड केली जाते. ऑन साईडला फटका खेचून मारायचा प्रयत्न, बडता डॉट बॉल आलाय. यावेळी देखील चपराक लागवायचा प्रयत्न, बॉल हवेमध्ये, एक्स्ट्रा कव्हरला फिल्डर, कॅच ड्रॉप झालाय. आता दुसरीचा प्रयत्न सुरू केला, नॉन स्ट्राईक गेला, डेंजर येईल थ्रो फेकी आणि वाऱ्याच्या वेगाने बॅटर पॉपिंग क्रिस मध्ये सेफ झोन मध्ये जाऊन पोहोचलाय. या धावा आता कंप्लीट होतील तर तब्बल 2. दोन धावा तर कंप्लीट झाल्यात आणि आता 2 धावेच्या मदतीने स्कोर कार्ड जाऊन पोहोचला 17 अंकावरती. 17 ऑन बोट. आता दिशा पाहावी लागेल, लेंथ लाईन मॅटर करेल. पंच डीके सर आमच्याकडे जरूर वळतील आणि सांगतील अंपायर सिग्नल व्हाईट बॉल. खोला टाकला होता बॉल, ऑन साइडला लॉफ्ट तर केला होता विकास भारतीला. आपण पाहिलं लॉंगॉनला पेट्रोलिंग करत असताना थ्रो फेकी इथे थोडीशी खराब झाली आहे आणि आता बॅकअप आलाय चिमुकल्यांचा थर्डमॅन आणि फाइंडेक्सचे फिल्डर तिथपर्यंत पोहोचलेत. घडलंय काय आता, विकास भारती स्वतःवरती नाराज झालाय. बघता बघता या बॉलवरती आता रन्स कंप्लीट केल्या गेल्यात, त्या तब्बल 2 आणि आता तिसऱ्या धावेच्या प्रयत्नामध्ये बॅटर आउट जरूर झाला. 2 धावेच्या मदतीने 17 पहिलं कंप्लीट आणि पहिल्या 17च्या अंती धावा दाफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. जाऊन पोहोचल्यात त्या तब्बल 20 अंकावरती आणि 21 धावसंख्येचं लक्ष उभं केलंय ओम कोंडेश्वर बोज या टीमच्या अगेन्स्ट.
सलामी जोडी आपल्याला पाहायला मिळते. बॅटर शंकर पाटील आणि योगेश पाटील ही जोडी आपल्याला पाहायला मिळते. बॉलिंग मार्कवरती बॉल तयार. सनी राणे ओव्हर नंबर 1 मध्ये. धावा बनल्यात 20 करायच्यात 21. मॅचला ते सुरुवात. पहिलाच बॉल वेगवान बॉल. तेच तर्रारा बॉल आपल्याला पाहायला मिळतो आणि निघून चाललाय भरता वेगानं विकेट किपरच्या हातामध्ये. रोहन भालेरावला पण पाहता स्टॉलच्या मागे. पहिलाच बॉल डॉट आलाय. मिस्टर स्टॉप्स. ओहो आता पुढे टाकला. ओव्हर पिच होता. ऑन दी अप बॉल अवे मध्ये. जितकी जास्त उंची अंतर आता कमी होतं. चांगली फिल्डिंग आपल्याला पाहायला मिळाली. बॉलला तर मैदानाच्या आतमध्ये पुन्हा एकदा ढकललंय. त्यामुळे आता सिंगलच मिळेल. स्ट्राईक आता रोटेट होईल. टीमचं अकाउंट ओपन केलंय. ओम कोंडेश्वर बोज बडाम जर्मन एरनझाड. हे बॅटल आपण पाहता इंटरेस्टिंग बॅटल आहे. आजचा शेवटचा दिवस, अंतिम दिवस, मेगा फायनल डे आपल्याला पाहायला मिळतोय. ऑनसाइडला लॉफ्ट केलाय. फटका छान आहे. डीप मधून फिल्डर ऋतिक बॉल पर्यंत पोहोचतोय. एक तर कंप्लीट केली. सेकंडचा चान्स झाला जरूर. आता दुसरीचा प्रयत्न होईल का यशस्वी? होय झाला यशस्वी. आता या रिस्की डबल कंप्लीट केल्या गेल्यात योगेश पाटील आणि शंकर पाटील यांच्या माध्यमातून. या दोन धावेच्या मदतीनं स्कोर कार्ड 3 अंकावरती 3 रन्स ऑन अ स्कोर कार्ड. ऑन साइडला खेचून मारलाय. हवेच्या लाटरवरती स्वर होत बॉल निघून चालला बाउंड्री लाईनच्या बाहेर. बर्थडे बॉयचा हा बर्थडे गिफ्ट आपल्या संघासाठी 6. षटकार आलाय. वन्स अगेन फॉलोइंग स्वीप करायचा प्रयत्न. स्टंपच्या मागे विकेट किपर स्टंपच्या डोक्यावरून बॉल निघून चालला लॉक स्टॉपला. नॉन स्टॉप चौकार. स्लोवर वन धीम्या गतीचा बॉल आपल्याला पाहायला मिळाला. गती कमी केली आणि आताचा बॉल आला डॉट. पहिल्या षटकाचा खेळ ते कंप्लीट झाला आणि पहिल्या षटकाच्या अंती धावा फलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. जाऊन पोहोचल्यात बिनबाद 13 अंकावरती. आता विजयासाठी 8ची गरज आहे मॅच मध्ये. येस वेलकम पुन्हा एकदा बदलापुरातील आणखीन एक उभरते समालोचक धम्मदबजी खिल्लारे सरांचं देखील शुभ आगमन होतं. त्यांचं देखील सहर्ष हार्दिक स्वागत आपण या स्पर्धेच्या माध्यमातून करूयात. त्यांचा देखील आवाज येत्या काही मॅचेसमध्ये आपल्याला ऐकायला जरूर मिळेल. पहिल्या षटकाचा खेळ ते कंप्लीट झाला. 13 धावा स्कोर कार्डवरती सजला गेल्यात. मैदानाच्या आतमध्ये झुंज देत आहेत दो भाई और दोनों ही तबाही. शंकर पाटील आणि योगेश पाटीलची जोडी आपल्याला मॅच मध्ये पाहायला मिळते. या बॉलिंग मार्कवरती ओव्हर नंबर 2 मध्ये बॉल तयार. उमेशला आपण पाहत आहे. लेफ्ट आर्म राऊंड द विकेट. पहिलाच बॉल शंकर पाटीलच्या विरोधात. पहिलाच बॉल डॉट आलाय. चांगली गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये. पहिल्या षटकामध्ये सनी राणे थोडासा महागडा जरूर राहिला. बट आता या षटकामध्ये डॉट पर्सेंटेज हे उमेशला वाढवावे लागतील. कारण तिसऱ्या षटकामध्ये वेदांतला देखील आपण पाहणार आहोत बॉलिंग मार्कवरती. बट त्यासाठी खऱ्या अर्थानं डॉट पर्सेंटेज वाढले जातील का याचं उत्तर आपल्याला पाहायला जरूर मिळेल. स्मॅश करायचा प्रयत्न लेटकट करायचं होतं. फर्स्ट कंप्लीट झाले. सेकंडचा चान्स घेतलाय. सेकंड होईल का? आणि आता दुसरीचा प्रयत्न झालाय इथे यशस्वी. कदाचित बॅटर
पॉपिंग क्रीजमध्ये जाऊन पोहोचला की काय? होय पोहोचलाय, पंचांनी सांगितलं. आता या 2 धावा कंप्लीट होतील आणि या 2 धाव्याच्या मदतीने स्कोर कार्ड जाऊन पोहोचते 15 रन्स. साची गरज. ओहो, अवे फ्रॉम बॉडी. यावेळेला अनप्लेबल बॉल आपल्याला पाहायला मिळाला. टप्पा पडल्यानंतर बॅटरला सरप्राईज करणारी डिलिव्हरी मैदानाच्या आतमध्ये टाकली आहे गोलंदाज उमेशनं. खोलात टाकला बॉल, खोदून काढायचा प्रयत्न. बॉल जागेवरती गरंगळत राहिलाय. विकेट किपर सनी राणेनं बॉलला केलं गॅदर. हा देखील बॉल आला डॉट. वन्स अगेन डॉट डिलिव्हरी. सलगचा येणारा हा बॅक टू बॅक दुसरा डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळतोय. स्टील 2 टू गो. अंतिम 2 बॉलचा खेळ अजून बॅलन्स आहे. ओव्हर नंबर 2 मधील अजूनही 6ची गरज. आठ मध्ये 6. टप्पा पडल्यानंतर पुन्हा एकदा सरप्राईज केलं शंकर पाटीलला. रायझिंग अँड सरप्रायझिंग डिलिव्हरी वन्स अगेन. सलगचा येणारा बॅक टू बॅक हा 3रा डॉट बॉल. अगदी 12 बॉलमध्ये 8 धाव्यांची गरज असताना 5 बॉलमध्ये अवघ्या 2च धावा खर्च केल्यात. म्हणजे या षटकामध्ये कमबॅक केले जरूर. आता 7 बॉलमध्ये 6ची गरज आहे. या मॅचमध्ये शंकर पाटील तयार. आता लेंथ लाईन चेक केली जाईल. यशाच्या मागे सनी राणे धावतोय, पळतोय बॉलच्या पाठमोरा, बट बॉल नाही थांबणार. आणि आता लेग बाईच्या स्वरूपात रन्स मिळतील 4. लक फॅक्टर झालाय ऑन टीम ओम कोंडेश्वर बौद्ध संघाचं. आता विजयासाठी 6 बॉल आणि 2 धाव्यांची गरज. सहा मध्ये 2ची गरज. या मॅच मध्ये योगेश पाटील बड्डे बॉल स्ट्रायकिंग एंडला विजयाच्या दिशेने वाटचाल तर जरूर केली आहे ओम कोंडेश्वर भोज या टीमनं. बट आता दाखवलेली स्वप्न पूर्ण करतोय का याचं उत्तर पाहणं गरजेचं आहे. फुल ऑर लाईनचा बॉल ऑन साइडला स्लॉक स्वीप करायचा प्रयत्न. ऋतिक बॉल पर्यंत पोहोचलाय. फंबल झाला. सेकंडचा चान्स आणि आता ही विजय धाव. मॅच फिनिश. सामना जिंकला बॅटिंग करत असताना टीम ओम कोंडेश्वर भोज या संघानं. विजय संघाचा हार्दिक अभिनंदन. हार्ड लक टफ लक टीम जर्मन एरनझाड.